स्वानंदी मॅडम हसू नका ना राजवाडे. अहो, कसं दिसतंय पूर्वीच्या हिंदी चित्रपटांमध्ये ते हिरो लावायचे ना असं डोक्याला, तसं दिसत. अहो डोकं दुखतंय माझं राजवाडे. आजपर्यंत कधी एवढं डोकं दुखलं नाहीये, इतकं दुखतंय. पण चांगलं नाहीये का? त्या निमित्ताने डोकं आहे सिद्ध झालं. बॅड 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 जोक, एकदम बॅड जोक. पण मी काय म्हणतो, ऐका, मी गोळी घेऊन येतो डोकं दुखण्यावरची. मला माहिती आहे माझी इम्युनिटी खूप चांगली आहे, मला गोळ्यांची गरज नाही, सतत गोळी घ्यायला मला आवडत नाही. हे किती म्हटलं तरी डोकं दुखतंय तेव्हा ती गोळी घेतल्यानंतरच बरं होणार आहे. हे रुमाल बांधून बरं होणार आहे का नुसतं? आणतो गोळी, थांबा. नको नको नको. अहो मी ते बाम लावला डोक्याला, त्यावर रुमाल बांधलाय, मगाशी चहा घेतला होता, त्या गरम चहाच्या कपनी असा मी शेक सुद्धा दिलाय. पण नाही, एक उपाय आहे. तुम्ही अजून चिडचिड करा ना, अजून अस्वस्थ व्हा, अजून जास्त हायपर व्हा, म्हणजे डोकं दुखतंय आपल्याला कळणारच नाही. राजवाडे अहो काय स्वानंदी मॅडम, एखाद्या ट्रेडमिल वरती धावावं ना तसं तुमचं डोकं आणि तुमचा मेंदू धावत असतो. त्याला शांतता द्या ना कधीतरी, ते दुखणार नाही तर काय होणार. आता मी तुमचं डोकं चेपून देणार आहे आणि त्याला मलम सुद्धा लावणार आहे. काही उपयोग नाही त्याचा, लावून झालंय मला माझं. नाहीच होणार. पण आता उतरणारे कोण मैदानात? समर राजवाडे. त्याचं स्वतःचं प्रेम घेऊन उतरणारे मैदानात. मग बघा कसं तुमचं डोकं पटकन बरं होईल. वळा, पाठ करा माझ्याकडे. तुमच्या मेंदूला खरं तर ताकीद द्यायला पाहिजे. ए स्वानंदी मॅडमच्या मेंदू, काय चाललं रे तुझं? बसाओ. किती पळत असतोस तू? तुला कळतंय का तुझ्या या पळापळीमुळे माझ्या बायकोला त्रास होतो बाळा. हा, इतकं पळत जाऊ नकोस. यापुढे जर तू असा त्रास दिलास ना स्वानंदी मॅडमला तर याद राख, गाठ माझ्याशी आहे, तुझी भुर्जी करून खाईन. बस 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 बस. बरं वाटतंय का? माझ्या मेंदूने गिव्हअप केलेला आहे. झोपा, तो झोपा. घाबरलाय आता. प्लीज थांबलं, माझं डोकं या, दुखतंय. या. शांत झोप लागेल आता. मी दिलेलं ना डोकं चेपून, एकदम शांत झोप लागेल आणि डोकंही दुखायचं थांबेल. राजवाडे अहो किती किती कराल माझ्यासाठी. अहो स्वानंदी मॅडम, तुमच्यासाठी काय पण आणि किती पण. राजवाडे आय लव्ह यू. आय लव्ह यू टू स्वानंदी मॅडम. झिजले 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 पाय झिजले माझे देवा. इतके दिवस काम करून 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 थकले मी. एवढी कामं केली तरी दुसरी कामं परत दिसतातच आहेत. ती सगळी करा, मर मर मरा, पण घरातल्या माझी किंमतच नाहीये. शून्य किंमत दिली, शून्य. बाहेर बघा जाऊन, शून्याला केवढी मोठी किंमत आहे. पण आमच्या घरी मला किंमत भोपळा, शून्य.